राम राम शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मेथी कशी टाकायची हे नियोजन आज आपण बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, आपण मेथी फेकलेली आहे. आधी सऱ्या पाळल्या, त्याच्यानंतर बी असं छिपून टाकलं आणि वरून एक असं हलक्या हातानं आपण पाळी टाकलेली आहे आणि वरून स्प्रिंकलरचं पाणी सोडलं. तर बघू शकता तुम्ही, आता आपली मेथी उगवण झालेली आहे. बघा तुम्ही, ही उगवण झालेली आहे. तर आता त्याच्यानंतर आपण पाणी स्प्रिंकलरनं हाणलं तर ती निघून गेली. तर तुम्ही स्प्रिंकलरनं सुद्धा पाणी देऊ शकता, या भोईदांडानं देऊ शकता, पटपाणीसुद्धा देऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, मेथी आता समजा ही 2-2 पानाची झाली. आता ही बघा, ही आता 2-2 पानाची झालेली, 2-2 4-4 पानात झालेली. त्या टायमाला आपल्याला एक विऱ्याचा डोस द्यायचा आहे. विऱ्या शिपवून द्यायचं आणि वरून पाणी सोडून द्यायचं. आणि त्याच्यानंतर एक शेतकरी मित्रांनो, जर आपल्या मेथी पिकावर जर नाग अळीचं जर प्रकोप हे होत असेल, हे बघू शकता, हे बघा, ही नाग अळी आहे. नाग अळीसाठी तुम्ही शेतकरी मित्रांनो एक चांगला कीटकनाशक तुम्ही वापरू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही सिलेंडर घ्या किंवा पांडा सुपर घ्या. हे असे कीटकनाशक त्याच्यामुळं मेथीला तुम्ही वापरू शकता. आणि एक बुरशीनाशक घ्या, त्याच्यामध्ये साप किंवा एक साधारण बुरशीनाशक घ्या आणि त्याची फवारणी शेतकरी मित्रांनो, नागाळीसाठी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी, सकाळी एकदम 7च्या टायमाला आणि संध्याकाळी 5-6च्या टायमाला, या टायमाला तुम्ही फवारा देऊ शकता शेतकरी मित्रांनो. कारण की नागाळी सकाळी किंवा संध्याकाळी ह्या 2च टायमाला बाहेर निघते ती. त्याच्यामुळं तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही फवारा कीटकनाशकचा देऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, असं नियोजन करा, या मेथी या पिकाचं तुमचं भरघोस उत्पादन येईल. आणि शेतकरी मित्रांनो, आता जरा मेथीला भाव बी आहे, तर पाणी जर असेल तर तुम्ही हे मेथी पीक टाकू शकता. तर असं नियोजन करा शेतकरी मित्रांनो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.